नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी मुलांसाठी केक बनवणार आहे. तर फारसं असं साहित्य घरामध्ये नव्हतं, तर खूप कमी साहित्यामध्ये मी रवा केक बनवलेला आहे. टेस्टी आणि खूपच छान अशा पद्धतीने रवा केक आपला तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ ॲड केलेलं नाही आहे, फक्त रव्यामध्येच आपण हा केक बनवलेला आहे. खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने आपला रवा केक तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, जे साहित्य आहे ते थोडंच असं मी यूज केलेलं आहे. त्यामध्ये जे शिल्लक आहे त्यामध्येच, कारण मुलांना केक खायचा होता आणि झटपट अशा पद्धतीने मी हा रवा केक बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा ॲड करायचा आहे. रवा मी 2 वाटी घेतलेला आहे. 2 वाटी रवा आणि 1 वाटी साखर ॲड करायची आहे. नंतर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं तयार झालेलं आहे. थोड्या प्रमाणात पीठ आपलं जाडसर असेल तरी देखील चालून जाईल. तर रवा आणि साखर खूप छान मिक्स झालेली आहे मिक्सरमध्ये. नंतर आपण एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपण तेल ॲड करायचे आहे. 3 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. 1 वाटी दही. तर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र करून घेऊयात. अशा पद्धतीने तेल, दूध आणि दही आपण ॲड केलेली आहे, ते आपण एकत्र करून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे आहे. नंतर आपण तयार केलेले पीठ मिक्सरमध्ये ते आपण थोडं करून त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. तर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे आहे. जेवढे दुधामध्ये आपलं बॅटर बनेल त्या प्रमाणातच आपण बॅटर त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर थोडं आपण मिक्स करून घ्यायचे आहे पीठ. तर फ्रेंड्स, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ ॲड केलेलं नाही आहे. तर रवा जो आपण बारीक केला होता तेच आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि फक्त रव्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे. तर सर्व एकत्र खूप छान प्रकारे झालेला आहे फ्रेंड्स. तर यामध्ये आता आपण 1 चमचा बेकिंग पावडर ॲड करायची आहे. नंतर चॉकलेट इसेन्स होतं माझ्याकडे, ते मी 1 चमचा ॲड केलेला आहे. यामध्ये आपण 1 चमचा चॉकलेट पावडर ॲड केलेली आहे. जी माझ्याकडे थोडीशी शिल्लक होती ती आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुमच्याकडे असेल तर कॉफी पावडर देखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. टेस्ट खूप छान येते कॉफी पावडरनी देखील. तर मी नेसकॅफेची कॉफी आहे ती 1 पाउच मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर हे सर्व आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे सर्व बॅटर अगदी एकजीव आपण करून घ्यायचे आहे आणि एकसारखेच आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर एका साईडनीच आपण त्याला गोल अशा पद्धतीने एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहे. तर खूप छान प्रकारे बघू शकताय की सर्व काही एकजीव करून झालेलं आहे, एकत्र झालेलं आहे. यामध्ये आता आपण टूटी फ्रुटी ॲड करायची आहे. तर माझ्याकडे टूटी फ्रुटी होती ग्रीन आणि रेड कलरची, तर ती त्यामध्ये आपण ॲड केलेली आहे. टूटी फ्रुटी ॲड करून झाले की आपण परत एकदा ते मिक्स करून घ्यायचे आहे. तर खूप छान प्रकारे रवा केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. अगदी पातळ देखील नाही आणि जाडसर देखील नाही, मध्यम अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर एक मी भांडं घेतलेलं आहे केकसाठी, स्टीलचं भांडं आहे. तर त्याला आपण अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे आहे.
तर सर्व बाजूनी आपण चांगल्या प्रकारे तूप लावून घेतलेले आहे। तर यामध्ये आता आपण केकचं बॅटर ॲड करून घेऊयात। तर केकचं बॅटर मी यामध्ये सर्व ॲड करणार नाही आहे, तर अर्धं बॅटर मी यामध्ये ॲड केलेलं आहे। तर केकचं बॅटर आपण अर्धच यामध्ये ॲड करायचे आहे, कारण की हे जास्त बॅटर तयार झालेलं आहे केकसाठी आणि मी ते दुसऱ्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे। तर अशा पद्धतीने केकचं बॅटर आपण भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर असं आपण त्याला पसरवून घेण्यासाठी थोडंफार भांड्याला आपटून घ्यायचे आहे, जेणेकरून केकचं बॅटर चांगले पसरले जाईल। तर आपण गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवला होता आणि कुकर खूप छान प्रकारे गरम झालेला आहे आणि त्यावरती आपण एक डिश ठेवलेली आहे उलटी करून। नंतर आपण त्यामध्ये जे बॅटर आहे, केकचं जे भांडं आहे, आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे। तर आता यावरती आपण एक झाकण लावून ठेवून देऊ। तर अशा पद्धतीने एक थोड्या काळानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने काजूचे 2 भाग करून त्यावरती मी ॲड केलेले आहेत। एक एक करून काजू ॲड केलेले आहेत। केकमध्ये काजू बदाम घातले की त्याची टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि टेस्टी होतो केक। तर आता आपण यावरती झाकण लावून ठेवून देणार आहोत केक तयार होण्यासाठी। तर आपल्याला केक तयार होण्यासाठी एक अर्धा तास तरी लागेल। अर्धा तासानंतर बघू शकताय आपण झाकण काढलेलं आहे आणि केक खूप छान प्रकारे तयार झालेला आहे। तर आपण हे भांडं बाहेर काढून घेऊ आणि एका ताटामध्ये आपण केक काढून घेणार आहोत। केकचं भांडं थोडं गरम आहे, गरम गरमच आपण केक यामधून काढायचा आहे। तर बघू शकताय खूप सुंदर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे आणि थोडं देखील आपल्या भांड्याला केक लागलेला नाही आहे। खूपच सुंदर आणि एकसारखा केक शिजून तयार झालेला आहे आणि खूप सुंदर देखील दिसत आहे। आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य माझ्याकडे राहिलेले होते त्या साहित्यामधून मी हा केक बनवलेला आहे। तर आपला केक रवा केक आहे, त्यामुळे पलटता येत नाही आहे लवकर, तर मी हातावर घेऊन तो असा सरळ करून घेतलेला आहे। तर आता आपण थोडंसं कट करून बघूयात की कशा पद्धतीने आपला रवा केक तयार झालेला आहे। तर खूपच छान आणि सुंदर असा दिसत आहे रवा केक आणि खूपच छान शिजलेला देखील आहे आतमधून। तर हा रवा केक आहे, तुम्ही हातात घेतला तर तो थोडाफार असा तुटू शकतो, पण हा खाण्यासाठी रवा केक खूपच छान आणि हेल्दी अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।